आमचे प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडणारे माजी विधिमंडळाचे सहकारी लांजेजी आणि आमचे अन्य हिंदुत्ववादी आमचे सगळेच कार्यकर्ते जी काही 22 जानेवारीला जी काही घटना घडली आमच्या हिंदू समाजाच्या काही मुलांवर कार्यकर्त्यांवर जीवघेणी हल्ला झाला त्या पीडित कुटुंबाला लोकांना आम्ही स्वतः रुग्णालयाला जाऊन भेटलेलो आहे आणि मी आणि महेश आता यापुढे जे काही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचे सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आम्ही इथे उपस्थित आहे। काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत सडके ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मदत केलेली आहे कुठल्या पीआयने कसं आमच्या कार्यकर्त्यांची आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल। साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने मीरा रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केलेली आहे त्या संदर्भात काय ज्या अर्थी मी आणि महेशजी इथे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोजर देवाचं दिसणार पुढे हे ट्रेलर दाखवण्याचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवला पाहिजे आता यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील त्या लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या दाढी कुरवड्यात बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होत आहे। खरं तर ज्यांना मारहाण झालेली आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि महेश दादांनी घेतलेली आहे शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठीच आम्ही दोघंही इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाहीये त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाल होती। पीआयचं नाव माहीत पडलं कसं म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या पीआय आता तुम्ही झोपेतून पण मला उठवला तरी पीआयचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती सांगा ना त्याला कळेल ज्यांनी मस्ती केली आहे ना त्याला चांगल्या पद्धतीने मुख्यमंत्री मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हे दाखल केलेले आहेत पोलिसांनी नेमकं चाललंय काय सोलापूरमध्ये काय चाललंय करून द्या ना आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखल जे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जे काय करायचं करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपार्ह बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे काय 2-3 कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण पिया आहेत ना ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल जरा नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही त्यांना कळावा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत सर गेल्या वेळेस महामोर्चा काही विषय मोर्चामधल्या पुढची उत्तर माहिती एक मिनिट फक्त राजकीय असा आहे मनोज जरांगे हा विषय सोडून मी कुठलाही विषय बोलणार नाही जीआर जो आहे तो मंजूर केलेला आहे हा विषय आता बोलतोय। SB न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा।